देखील करणार आहोत. ज्या वेळेला इथे आयोजक बिझी होते त्यावेळेला प्रत्येक जण पाहत होतं की प्रत्येक खेळाडू येत होतं इथे फोटोशूट किंवा इतर कुठल्याही गोष्टी करत असतील, परंतु 9B या टीमने आल्या पहिलं काम केलं. आयोजकांचं जे काम बाकी आहे ते आम्ही करणार आहोत, कारण की क्रिकेटसाठी आम्ही वेळ देतो. आणि 9B जसा इथे दाखल झाला त्याने पाहिलं ग्राउंडमध्ये इथे 30 सर्कल आकलन होता, परंतु 9B या टीमचे आम्ही आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार, ज्यांच्या माध्यमातून हा 30 सर्कल आखला गेला. मॅचचे डिसिजन जाऊयात. धावा फटकावरती लागल्या गेल्या. स्कोर कार्डवरती 39 धावेचं लक्ष घेऊन पहिला बॉल बॅटची टॉप एज आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये यष्टी रक्षकाने अचूक झेल टिपलाय. पहिल्या बॉलवरती हा पहिला धक्का. फलंदाज सुशांत आउट. चला फिल्डिंग सेटअप करू नका, लगेचच जास्त टीम मीटिंग होणार नाही आहे. फिल्डिंग सेटअप करा प्लीज. प्रत्येक बॉल घडीत आम्ही तुम्हाला हे सांगतोय, कुठेतरी विकेट गेल्यानंतर एकत्रित येऊ नका, षटक झाल्यानंतर एकत्रित येऊ नका. याची दखलता आपण घ्यायची आहे, कारण यानंतर देखील आपला मॅच खेळवायचा आहे दोन टीमच्या माध्यमातून. यश 11 पालिवली आणि त्यांच्या विपक्षात दातिवरे या दोन टीमच्या माध्यमातून टॉस जिंकला टीम दातिवरे संघाने आणि बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. यश 11 पालिवली या टीमला करायचे गोलंदाजी 3 ओव्हरचा मॅच. कौशिक मंडप, डेकोरेटर्स, लाइटिंग, डीजे आणि कॅटरेजची व्यवस्था. गुरुदत्त जी म्हात्रे साहेब यांना आपण बघतायत, त्याचे प्रोप्रायटर आहेत. संपर्क आपण साधू शकता. चांगली साऊंड सिस्टीम त्यांची, चांगला मंडप, डेकोरेटर्स, सर्व काही ऑल इज वेल त्यांचं पाहायला मिळालं. AP टेलर्स यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 बॉल 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला इथे टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आले. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार. त्यांचा देखील आपण कटआउट पाहतोय. AP स्पोर्ट्स, AP टेलरचे प्रोप्रायटर, ज्याच्या व्यक्तिमत्वाने सहकार्य केले संपूर्ण स्पर्धेला, त्यांचे आम्ही विशेषतः कौतुक व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला जास्तीचा वेळ खर्च होतो, विकेट गेल्यानंतर भरपूर टाइमपास होतो. दिमागातीचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा सल्लेखचा दुसरा धक्का बॅटिंग करणारा टीमला आल्या पावली परतावं लागेल. फलंदाज गौरव बॅक टू दी पविलियन. गो. हे सर्व काही या परिसरामध्ये शक्य होऊ शकतं, कारण की प्रत्येक गावामध्ये कुलदैवत असतात. या खाडी गावाच्या कुसमाई देवी आहेत, त्यांचा आशीर्वाद इथे प्रत्येक व्यक्तींवरती आहे, प्रत्येक मुलांवरती आहे, प्रत्येक महिलांवरती आहे. आणि त्याच कारणास्तव या परिसरामध्ये एवढी मोठी स्पर्धा होऊ शकली. धावसंख्या फटकेवरती 0. तुषारने आतापर्यंत अद्भुतपूर्व कामगिरी केलेली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी तो आतापर्यंत राहिला आहे. सुशांत 0 वरती आऊट, गौरव 0 वरती आऊट. गौरव जेवढ्या वेगाने आला तेवढ्या वेगाने तो परतला देखील डगआउटची शेड. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नव्यानेच दाखल झालेत. इंडट नंबर 4 वरती मिस्टर राहुल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. फलंदाज शफल झाल्यानंतर पंचांना सांगतात इथे व्हाईट बॉल आहे, परंतु शफल झाल्यानंतर व्हाईटची लाईन वाढते. आणि हेच पाहत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल येत असताना दिसतोय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दिमागातीचा बॉल आहे, पुन्हा एकदा टॅप केला, ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक काऊ करण्याच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. हे सर्व क्षण चित्र टिपण्याचे प्रयत्न विश नेटवर्कचे आमचे ड्रोन कॅमेरामॅन करत आहेत. एखादी स्पर्धा जर यशस्वी करायची असेल तर नक्कीच विश नेटवर्क या यूट्यूब लाईव्हला तिथे बोलून आपण तुमची स्पर्धा सुपर हिट करू शकतो, कुठलाही कार्यक्रम असू द्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज CR. हा फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केलाय. सोने पे सुहागा. बॉल सीमारेच्या पलीकडे. पंचांचा इशारा नो बॉल आलाय. नो +4 अवंताच्या स्वरूपात 5 धावा.
सर्व काही सुरळीत चाललं होतं षटक क्रमांक पहिल्यामध्ये, परंतु हा बॉल थोडंसं डोके दुखी ठरू शकतो. फ्री हिटचा बॉल आहे. इथे हवेत खेळलाय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज करतायत. तिथे झेल कंप्लीट झाल्या, परंतु गोलंदाजाला माहीत आहे की हा फ्री हिटचा बॉल आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण बघितला गोलंदाजीला माहीत आहे की फ्री हिट असतो, परंतु बॉल मिड विकेटला किंवा बाकवास स्क्वेअरला गेल्यानंतर ज्या वेळेला एखादा क्षेत्ररक्षक झेल घेतो त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो, जल्लोष करतो, परंतु तिथे कुठेतरी जर पाहिली गेली तर धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाजाला माहीत आहे नो बॉल फ्री हिट आहे, याबरोबर ते धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात, त्या म्हणजे 2. आणि या 2 बॉलच्या अगदी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 8च्या घरामध्ये. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. इथे लोअर फुलटॉस बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील, एकच सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 40चा पाठलाग करत असताना बनल्यात 9. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 बॉल मध्ये करायचे आहे, त्या म्हणजेच 31 धावा. तीस धावा इथे विजयाचं लक्ष असेल. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 9 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. आजचा पहिला दिवस आहे, थोडंसं उशिराने मॅचची सुरुवात झाली, परंतु उद्याच्या दिवसात ॲक्युरेट 9 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. 9:30 वाजता पहिला बॉल पडेल, लक्षात ठेवायचं आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर तुषार. 3 बॉलमध्ये 7 धावांवरती खेळतायत. या वेळेला मात्र वेग चांगला होता, नियंत्रण पाहावं लागेल. पंच इशारा करतील, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र प्रत्येक बॉल गणित धावा या मात्र कमी जास्त होताना दिसतील. 11 बॉलमध्ये आता इथे 30 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल गणित इथे जर पाहिले गेले तर मजा येईल. 11 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. इथे षटकारांची आता आतिषबाजी करावी लागेल. हे मैदान जर पाहिले गेले तर षटकारांसाठी ओळख मिळाले. विवेकजी माळी साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावले गेले. जयजी माळी साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावले गेले. जर इथे तुषारने 3 बॉलमध्ये 3 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आले. इथे शेवटचा अगदी 4000 रुपये लावण्यात आलेत. इथे कॅश प्राइज वाढताना दिसते. संघाची धावसंख्या फटकावरती पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 1च्या माध्यमात जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपला दुसरं पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. खूप चांगलं आयोजन, नेत्र दीपक आयोजन जिथे पाहाल तिथे आता मात्र या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केली गेली. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॅटिंग बॉलचा संपर्क नाही आहे. इथे द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले फलंदाज. त्याच कारणाचा डॉट चेंडूची सांगता. लगातार 3 चेंडू जर डॉट आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तुषारला. म्हणजे तुषारसाठी आता भरघुशाचे पारितोषिक लागतात. पहिला तर डॉट आलाय, या पुढचा बॉल इथे कट केलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी इनफिल्डला क्लिअर करत असताना अगदी बॉल निघून जाईल का पाहावं लागेल. आणि शेवटच्या क्षणाला बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. प्रभाकर शेट पाटलाला कोसमाई माता पावन झाली. प्रभाकर शेट पाटलाला आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला.
चौकार आले. या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 15, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मात्र 8 बॉलमध्ये 25 धावांचं समीकरण. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपात या ठिकाणी धाव पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 16च्या घरामध्ये. 16 धावा फटकावरती लागले आहेत. आता मात्र येणारे बॉल असतील तुझ्याकडे 8 बॉलमध्ये 24 धावेंचं समीकरण. पण मॅच अजून देखील संपलेला नाही आहे. ओहो, इथे फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी देखील तेवढीच गाठले. बॉल क्लिअर झालाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकलाय फलंदाज तुषार बॅटरने. आई माऊली कोस्माई एंटरप्राइजेस पुरस्कृत एंटरप्राइजेस पुरस्कृत. हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खार्डी गावात. इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय तुषार फलंदाजाने. आता 7 बॉलवरती वैयक्तिक तो 17 धावा करतोय. दुसऱ्या बाजूला 22 धावा, 2 गडी बाद. आता येणाऱ्या 7 बॉल आणि 18 धावांचं समीकरण. इथे फुल लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतात. थोडीशी मिसफील्ड झालंय. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले. तुषारसाठी कॅश प्राइज लागले. तुषार चांगली बॅटिंग करतोय. आता मात्र मिळतील या बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. 2 गडामध्ये आता मात्र येणारे बॉल असतील 6 चेंडू आणि करायचे 16 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊयात. लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊयात. चला फिल्डिंग सेटअप करा प्लीज, मी विनंती करतोय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खार्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खार्डी कोशिंबे गावाला. आज रण मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. घुमणार चौकार षटकारांचा. या वीरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारी कडा फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. सारी कडा प्रत्येक गावांमध्ये आता प्रभाकर शेठचाच दरारा आपल्याला पाहायला मिळेल. कारण की नंबर 1ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल 16चं समीकरण. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर राहिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. आता आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. टीम जलसार संघाचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. हा फुलटॉस होता, मिस केले अपॉर्च्युनिटी इथे. परंतु जर पाहिले गेले तर संधीचं सोनं करू शकले नाहीये. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होतील. चला मी विनंती करतो टीम जलसार संघाचे कॅप्टन यस थोडंसं धावत पडत आला तर बरं होईल. आयोजकांशी आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील मिस्टर रुद्र. धावसंख्या फटकावरती स्थिरावले मंदावले ती म्हणजेच 25च्या घरामध्ये. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 5 आणि 5 बॉलमध्ये 15 धावेंचं समीकरण. 5 चेंडू आणि 15 धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून जुडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक आयोजकाने घेतलेली मेहनत आज ही यशस्वी स्पर्धा पाहायला मिळते. पहिला दिवस. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि तिथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला गेलाय. एक धाव फार महत्वाची आहे मॅचमध्ये. आता 5 बॉलमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत.
5 चेंडू आणि 14 धावा. हे मॅचचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिले. एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजावरती प्रेशर हे ऑटोमॅटिकली येईल. स्ट्राईक एंडवरती तुषार आहेत. 8 बॉलमध्ये आतापर्यंत 19 धावा ज्या बॅटरने केलेत. पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. खराब गोलंदाजी, लाईन कुठेतरी चुकते, लेंथ कुठेतरी चुकते, कुठेतरी टप्पा नियंत्रणावरती नाही आहे आणि त्याच कारणाचा धावा या षटकामध्ये मिळत आहेत. आता लागोपाठ 3 वाईट टाकलेत. 5 बॉलमध्ये इथे 13 करायचे. एक मोठा फटका आला तर कमबॅक केलं जाईल बॅटिंग करण्या टीमच्या माध्यमातून. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते यार. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल तिथे छेडण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. फेकी खराब होती. बाकी बाकअप मिळेल तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाते. या एकेरी धावेच्या माध्यमातून आता टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, गुण तालिकेवरती. त्या म्हणजे 28. 4 बॉलमध्ये करायचे 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा हे मॅचचं समीकरण. मॅच कोण जिंकेल हे सांगू शकत नाही आहे. क्रिकेटचा खेळ हा अद्भुतपूर्व राहिला आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप सारे तारे सितारे हे सातत्याने चमकत असताना दिसत आहेत. यावेळेला खराब लाईन पुन्हा एकदा 30 लाईन पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. आता मात्र येणारे बॉल तुमच्याकडे असतील 4 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. 29 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार. इथे फटका हवेत खेळलाय. वा, काय टायमिंग जोडवले फलंदाजाने. काय फटका खेळलाय. लाजवाब, देखना षटकार. इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर षटकार आलाय. आता येणारे बॉल 3 बॉलमध्ये 5 धावा करायच्या आहेत. बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत फॉलो करणं ही एक सोपी गोष्ट नसते, परंतु ती नेहमीच भाडोलीच्या त्या मुलाने करून दाखवले. कौतुक केले जाईल त्या ठिकाणी. मुनीत यांना आपण बघतायत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, बॅट स्विंग फिरवली परंतु बॅटला बॉल लागला की नाही पाहावं लागेल. परंतु एक सिंगल तर या महत्त्वपूर्ण क्षणाला मिळेल. बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. आता मात्र मॅच पाहण्यासाठी मजा येईल. प्रेक्षकांना जसा मॅच हवा असतो तसा मॅच मैदानाच्या आतमध्ये या कोसमाई चषकाच्या अगदी जर पाहिले गेले तर स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. 2 बॉल करायचे आहेत. 4 धावा. धाव फटकावरती 36 लागल्या. 3 गडी बाद. येणारे बॉल 2 बॉलमध्ये 4 धावा. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. एका बाजूला नवसाहेब बी क्षेत्ररक्षण करतायत आणि दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर भामतपाडा संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगात आले. येणारे बॉल 2 मध्ये विजयकरिता करायचे आहेत 4 धावा. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं. पंचांचा इशारा आलाय. इट इज अ व्हाईट बॉल. आता प्रेशर, दबाव क्लिअरली गोलंदाजावरती दिसतो. आतापर्यंत या षटकामध्ये 9 बॉल टाकले, त्यामध्ये फेअर डिलिव्हरी आहेत फक्त 4, म्हणजे 2 बॉलमध्ये इथे करायचे 3 धावा. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला तर अजून देखील मॅच मध्ये बनून राहू शकतात. 2 धावा या बॉलवरती प्राप्त केलेल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे, हे देखील लक्षात ठेवा. धावा फटकावरती 39. मॅच इज इक्वल. लक्षात ठेवा, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या संपूर्ण स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. आता एका बॉलमध्ये 1 धावेंचं समीकरण. क्या बात आहे. दिवसाला सुरुवात झाली अगदी शुभ कार्याने आणि संध्याकाळ मात्र तेवढ्याच जल्लोषाने हा पार पाडला गेलाय. एका बॉलमध्ये आता 1 धावेंचं समीकरण. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना हवा असा मॅच, आयोजकांना वाटणारा असा मॅच. एका बॉलमध्ये 1 धावेंचं समीकरण. कित्येक वेळा आपण बघितलं एका बॉलमध्ये 6 झाल्यात, एका बॉलमध्ये 7 झाल्यात, एका बॉलमध्ये 8 झाल्यात, एका बॉलमध्ये 2, एका बॉलमध्ये 3, एका बॉलमध्ये 1 धावा होत असताना पाहिल्या नाही आहेत. शिलीमुड ऑफ क्षेत्रामध्ये आणि शिलीमुड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. प्रेशर आणण्याचं काम. एका बॉलमध्ये 1 धावेंचं समीकरण. कोसमाई चषकाचा थरार आपण बघतायत.
खार्डीच्या नगरीमध्ये चालू असलेली ही स्पर्धा आणि आता दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत असताना चला टाइमपास करू नका. एका बॉलमध्ये 1 धावेचं समीकरण. स्ट्राईक एंड वरती तुषार. ओहो यावेळेला टर्न केल्या बॉलला. मॅच विनिंग खेळ. वा काय खेळला तुषार. जबरदस्त बॅटिंग. तुषारच्या बॅट मधून 11 बॉल 23 धावा आल्यात आणि त्याच कारणाचं या मॅच वरती खूप चांगला पलटवार राहिला. अभिनंदन टीम भामतपाडा. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि मला मॅचचा पुरस्कार नो डाऊट अबाउट इट. ज्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्यात तुषार ठरलाय या मॅचचा मला मॅच. चला लगेचच या पुढच्या मॅचच्या दिशेने जाऊया. दातिवरी आणि यश 11 पालिवली. चला पालिवली टीम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लगेच संघ उतरवायचा आहे. दुसऱ्या बाजूला 2 आघाडीचे बॅटर पाठवायचे टीम दातिवरे. चला हँडशेक करून मैदान सोडायचं लक्षात ठेवा.